नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। पुनर्विकासाबाबत महत्त्वपूर्ण मागणी। राज्य सरकारने तातडीने विशेष GR काढण्याची मागणी। मुंबई पगडी एकता संघातर्फे प्री 1960 तसेच नॉनसेन्स पगडी इमारतीच्या वाढत्या जीर्ण अवस्थेमुळे आणि भाडेकरूच्या वाढत्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडे 6 तातडीच्या मागण्या सादर केल्या आहेत। या मागण्यामुळे जुन्या इमारतीच्या पुनर्विकास प्रक्रियेला गती मिळून हजारो भाडेकरूच्या निवास हक्काचे संरक्षण होण्यास मदत होईल असे संघटनेचे म्हणणे असून वारंवार दुरस्तीचा वाढता खर्च, असुरक्षित रचना आणि मानवी हक्काचे उल्लंघन लक्षात घेता मुख्य 6 पेंडसे अभिनेते संघाचा अध्यक्ष। आमची मागणी आहे की 1960च्या अगोदरची जेवढी पागडी बिल्डिंग सेस प्रॉपर्टी त्यांना सरसकट रिडेव्हलपमेंट करावं। त्यांचा स्ट्रक्चर ऑडिटची काही गरज नाही, कारण 13,800 बिल्डिंग स्ट्रक्चर ऑडिट करणं शक्यच नाही। इट इज इम्पॉसिबल। टॅक्स पेअरचा त्याच्यामध्ये पैसा जातो, पैसा वेस्ट होतोय। त्यानंतर जे बिल्डिंग मध्ये राहते त्यांचा ह्युमन राईट्स व्हायोलेशन होतोय। टॉयलेट फॅसिलिटी नाहीये, हेल्थ फॅसिलिटी, सॅनिटेशन नाहीये। म्हणून 1960च्या अगोदरची जेवढी बिल्डिंग आहे त्यांना सरसकट तुम्ही रिडेव्हलपमेंटची संधी द्या, नाहीतर पागडी धारकाचा रिडेव्हलपमेंट कधीच होणार नाही। 40 वर्षापासून सुप्रीम कोर्टमध्ये केस अजून 40 वर्ष अडकणार, ही बिल्डिंग कोसळणार। 890 लोक असे 10 वर्षामध्ये मेलीये। असं काय आता काहीच केलं नाही याच्यावरती गव्हर्नमेंटनी, तर पुढच्या 30 वर्षामध्ये पागडी धारक विलुप्त होणार मुंबईत। किती बिल्डिंग होते? 13,800 बिल्डिंग। किती लोक? 25 लाख लोक। आणि तुमची मागणी काय मुख्यमंत्री? आता तुम्हाला सांगितलं 1960च्या अगोदरची जेवढी बिल्डिंग आहे त्यांना तुम्ही सरसकट रिडेव्हलपमेंटची संधी द्या। 79A जारी, तुम्ही 79A व्हॅलिड आहे, 79A ठेवा। SOP कॅन्सल करा। जे म्हाडाने SOP आणलाय ते चुकीचं आहे। 79A ऑलरेडी एक गाईडलाईन्स आहे, त्याच्यावरती म्हाडा गाईडलाईन्स आणू शकत नाही। हे आंदोलन कितना दिवस आहे तुमचे? आता ही आंदोलन आज आम्ही 16 जुलैला एक आंदोलन केला होता, हे आज आमचं दुसरं आंदोलन आहे। 15 दिवसामध्ये समजा गव्हर्नमेंटकडे काय गव्हर्नमेंटनी आमचा मागणीकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही परत रस्त्यावर उतरू। रस्त्यावर आम्ही 10 डिसेंबर पर्यंत उतरण्याची योजना आम्ही करतोय। कोर्टकडे आम्ही परमिशन मागितली, कोर्टकडे परमिशन आहे, डिक्लेअर